Hellcat. वेलकम स्टूडेंट. नमस्कार स्टुडंट, वेलकम टू लोंढे एसी यूट्यूब चॅनल. आज आपण सायन्स पार्ट 1 मध्ये पेज नंबर 9 आणि 10 पाहणार आहोत. तर टॉपिक सुरू करायच्या आधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले त्यांचे खूप खूप आभार. तर चला पेज नंबर 9 वर आज आपण काय शिकणार आहोत बघूया. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये स्टुडंट मी तुम्हाला हे जे पूर्णपणे टेबल आहे म्हणजे सरफेस ऑफ हाईट जर आपण गेलं तर त्याच्या स्मॉल जी म्हणजे ॲक्सलरेशन मध्ये कसं चेंजेस होतात जसे जशी हाईट वाढत जाते हे टेबल मी तुम्हाला नोट्स मध्ये काढायला सांगितलं होतं. आणि म्हणतात ना हाईट वाईज कशी चेंज होते ग्रॅव्हिटी ते तुम्हाला मी सांगितलं होतं. हे टेबल काढून घ्या आणि हे पाठ करून घ्या का तर हा एक्झाम मध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड तुमचा पेपर आहे तर नक्की येतोच. त्याच्यानंतर चेंज विथ डेप्थ, खोलीनुसार बदल. आता तुम्ही म्हणणार आतापर्यंत आपण शिकलो सरफेस ऑफ अर्थ कसं चेंज होतात, कसं हाईट वर गेल्यानंतर जे ॲक्सलरेशन आहे स्मॉल जी आहे ते कसं चेंज होतात. आता आपण जेव्हा इनसाइड द अर्थ जातो म्हणजे जेव्हा आपण पृथ्वीचं खोल पर्यंत जेव्हा जातो तेव्हा त्या स्मॉल जी मध्ये कसे चेंजेस होतात आपल्याला चेंज बघायचंय. तर या टॉपिकचा अर्थ लिहून घ्या, खोलीनुसार बदल, चेंज विथ डेप्थ. द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंज इफ यू गो इनसाइड द अर्थ. असं म्हणतात की जी ची व्हॅल्यू पण कमी होते जेव्हा तुम्ही पृथ्वीचा खोलवर म्हणजे आत जाता तेव्हा. आता तुम्ही म्हणणार कसं सांगते. समजा जेव्हा आपण पृथ्वीवर असतो बरोबर आहे तेव्हा त्याचा मास पण जास्त असतो, रेडियस पण जास्त असतो आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे म्हणजे तिथे स्मॉल जी ॲक्सलरेशन पण जास्त असणार बरोबर आहे. पण जसं जसं आपण समजा पृथ्वीचा आत खोलवर जातो तेव्हा त्याचं काय कमी होत जातं, त्याचे ग्रॅव्हिटेशनलचे जे पूर्ण सेंटर मधून जे ग्रॅव्हिटेशनल आपल्याला भेटतो त्याचे रेडियस कमी होत जातं. एखाद्या वस्तूचे रेडियस म्हणजे डिस्टन्स कमी झालं म्हणजे त्याचं काय कमी होणार, मास पण कमी होणार. आणि तुम्हाला माहित आहे आपण ह्याच्या आधी एक आपण फॉर्म्युला यूज केला होता जसे की तुम्हाला माहित आहे पेज नंबर आपण 8 वर बघितलं होतं. G इज इक्वल टू कॅपिटल GM अपॉन R स्क्वेअर. म्हणजे जे स्मॉल जी आहेत काय आहे स्मॉल जी ते कशावर डिपेंड आहे, मासवर, ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर अँड रेडियसवर. तर मला सांगा पृथ्वीच्या आत जाताना मास कमी झाला बरोबर आहे, त्याचे रेडियस कमी झाला तर ऑब्विसली जी ची व्हॅल्यू ॲक्सलरेशन इज ऑल्सो डिक्रीज. ठीक आहे पुढे बघा. द व्हॅल्यू ऑर आर इन इक्वेशन 5 डिक्रीज अँड वन वुड थिंक दॅट द व्हॅल्यू ऑफ जी शुड इन्क्रीज ॲज पर फॉर्म्युला. त्या इक्वेशन नंबर 5 मध्ये म्हणजे पेज नंबर 8 वर तुम्हाला फॉर्म्युला जे मी आता सांगितलं G इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. त्यामध्ये तर असं दाखवले की R स्क्वेअर आहे म्हणजे रेडियस वाढतोय पण शक्य तर असं होत नाही. हाउएव्हर द पार्ट ऑफ द अर्थ विच कंट्रीब्यूट टुवर्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फेल्ड बाय द ऑब्जेक्ट ऑल्सो डिक्रीज. त्यावेळी काय होतं जेव्हा आपण आत जात असतो तेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा हळूहळू काय होतो कमी होत जातो आणि ती वस्तू काय होत जाते त्याच्यावरचे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होत जातो. Which means that the value of m we use the equation number 5 also decrease. आणि त्यामुळे त्या म्हणतात ना त्या जमिनीमध्ये जसं जसं आपण आत जातो ते जे व्हॅल्यू ऑफ जे m आहेत, जे व्हॅल्यू ऑफ m आहे म्हणजे मास आहे, ध्यानात ठेवा कॅपिटल m असेल तर त्याला आपण अर्थ ऑफ मास म्हणतो, जरी स्मॉल m असेल तर त्याला आपण एखादा ऑब्जेक्टचं मास पकडतो. ठीक आहे तर इथं आपल्याला काय बघायचं आहे अर्थ ऑफ मास. तर ते पण हळूहळू काय होतं इथं सांगितलं डिक्रीज होतं. कधी जेव्हा आपण अर्थच्या डेप्थ मध्ये जातो. ठीक आहे ॲज अ कंबाईंड रिझल्ट ऑफ अ चेंज इन आर. आणि त्याचा एकत्र परिणाम असंही दिसून येतं की त्या रेडियस मध्येही बदल होतो आणि मास मध्येही बदल होतो. द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज ॲज वी गो डीप इनसाइड द अर्थ. त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण पृथ्वीच्या आतमध्ये जातो खोलीवर जातो तेव्हा ते जी ॲक्सलरेशन ही काय होतं हळूहळू डिक्रीज होतं. समजलं चेंज विथ डेप्थ काय आहे. लेट्स मूव्ह अनदर पॉइंट. थिंक्स अबाउट इट. त्याचा अर्थ असा आहे थोडा आपल्याला विचार करायचा आहे. विचार करा. बघा काही क्वेश्चन विचारलेत ते क्वेश्चन नेहमी त्याच्यावरच विचारतात जे आपण वर वाचून घेतो. म्हणून ह्याच्या आधी मी तुम्हाला कॅन यू रिकॉल, थिंक अबाउट इट हे मी सगळं घेते का तर जर तुम्हाला हे समजलं या प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहून काढलं तर तुम्हाला धडा छान समजेल. बघा क्वेश्चन काय विचारलं. या क्वेश्चनचे आन्सर व्हिडिओ चालू असेल ना तेव्हा तुम्हाला लिहायचंय.
विल द डायरेक्शन ऑफ द ग्रेव्हिटेशनल फोर्स चेंज ॲज वी गो इनसाइड द अर्थ. त्याचा अर्थ असा आहे की पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षणाच्या बलाच्या दिशेमध्ये काय बदल होईल का? मला सांगा. तुम्ही म्हणणार हो मॅडम होणार, ग्रेव्हिटेशनल फोर्स मध्ये बदल, आपण आत जातोय तर ते कमी होणार नाही. हे क्वेश्चन नीट वाचा बघा काय आहे. विल द डायरेक्शन ऑफ द ग्रेव्हिटेशनल फोर्स, त्याचं डायरेक्शन विचारलंय आपल्याला. ग्रेव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शन मध्ये कुठला बदल होईल का जर आपण पृथ्वीच्या इनसाइड गेलो तर? नाही. त्याचा अर्थ काय आहे? नाही. आता सांगते कसं. मला सांगा ग्रेव्हिटेशनल फोर्स कुठनं अप्लाय होतो? अर्थच्या सेंटरच्या डायरेक्शन मध्ये अप्लाय होतो ना, तर आपण त्याच डायरेक्शन मध्ये जातोय ना, त्या डायरेक्शन मध्ये कुठलाही बदल होत नाही. ग्रेव्हिटेशनल फोर्स कमी होतो, पण जे सेंटर टुवर्ड द सेंटर अप्लाय ग्रेव्हिटेशनल फोर्स ते कधीही डायरेक्शन चेंज होत नाही. तर त्याचा आन्सर आहे नो. हे जे आन्सर व्हिडिओमध्ये येईल, तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ जी ऍट द सेंटर ऑफ अर्थ. काय आहे? व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ जी ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. जर समजा तुम्ही पृथ्वीच्या केंद्राकडे गेला तर जी ची व्हॅल्यू काय असणार, असा प्रश्न विचारलाय. तर तुम्हाला काय वाटतं जी ची व्हॅल्यू काय असणार? तुम्ही इथं कन्फ्युज व्हाल. बघा मी परत सांगते, या टॉपिक वरून तुम्हाला हा क्वेश्चन विचारलाय. सेंटर ऑफ अर्थ म्हणजे जसं जसं तुम्ही पृथ्वीच्या आत जाणार, बरोबर आहे. तर मी आता सांगितलं काय कमी होणार? रेडियस कमी होणार, त्याच्या मास कमी होणार, बरोबर आहे. ग्रेव्हिटेशनल फोर्स कमी होणार. जर समजा तुम्ही सेंटर पर्यंत पोहोचला, कुठं पोहोचला तुम्ही? सेंटर पर्यंत, तिथं रेडियस राहणारच नाही, त्यामधलं डिस्टन्स राहणारच नाही. म्हणजे आपोआप जी ची व्हॅल्यू काय होणार? झिरो. काय होणार? झिरो. का तर तिथे ग्रेव्हिटेशनल फोर्स असेल तर नाही ऍक्सलरेशन. ग्रेव्हिटेशनल फोर्स नाही, का तर आपण पूर्णपणे मास काय झालंय? कमी. रेडियस पण कमी झाला. आपण एकदम खोलीवर गेलोय, सेंटर पर्यंत गेलोय, म्हणजे काय होणार? जी ची व्हॅल्यू झिरो होणार. पूर्णपणे झिरो होणार जी ची व्हॅल्यू. ठीक आहे. तर या पण क्वेश्चनचे आन्सर असेल, टॉपिक मध्ये आहे, 3 टॉपिक आहे, ते तुम्ही लिहून घ्या आणि त्याला व्यवस्थित पाठ करून घ्या. जे मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन केलं तेच तिथं आहे. ठीक आहे. पुढे बघा. एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. तुम्हालाही माहिती आहे की प्रत्येक ग्रह आणि उपग्रहांचा मास आणि रेडियस हे कसं आहे? वेगवेगळा आहे. काहीचं वस्तुमान जास्त आहे, काहीचं कमी आहे. काहीचं जास्त आहे तर त्याचे रेडियस काय आहे? कमी आहे. काहीचं कमी आहे तर त्याचे रेडियस जास्त आहे. हेन्स अकॉर्डिंग द इक्वेशन नंबर 6 व्हॅल्यू ऑफ जी ऑन देअर सरफेस आर डिफरंट. म्हणजे त्याचा अर्थ असं सांगतात आहे की जी ची मूल्ये ही नेहमी पृष्ठभागावरील वेगवेगळ्या असतात. ऑन द मून इज अबाउट 1/6 ऑफ व्हॅल्यू ऑफ द अर्थ. असं म्हणतात की जे ग्रहांवर आणि जे पृथ्वीवर जी ची व्हॅल्यू आहे ते काय आहे? 1/6 म्हणजे 6 पटीने आपण म्हणू शकतो की तिथं काय असतात? कमी असते. पृथ्वीवर जास्त असणार, बरोबर का नाही? का तर तिथे ग्रेव्हिटेशनल फोर्स जात आहे. पण जर समजा आपण एखादा प्लॅनेट किंवा सॅटेलाइट एखाद्या ग्रहांवर गेलो तर तिथं काय होतं? 1/6 व्हॅल्यू जी ची काय होते? कमी होते. का तर तिथे ग्रेव्हिटेशनल फोर्स कमी आहे. ॲज अ रिझल्ट युजिंग द सेम amount of force we can jump 6 times higher on the moon as compared to on the earth. तिथे ग्रेव्हिटेशनल फोर्स कमी आहे म्हणजे जी ची व्हॅल्यू कमी आहे. मला सांगा जर तुम्ही पृथ्वीवर उडी मारता तर तुम्हाला कोण अट्रॅक्ट करतोय? ग्रेव्हिटेशनल फोर्स अटॅक करतो. म्हणजे तिथे तुम्ही जास्त जंप मारू शकत नाही. पण जर समजा तुम्ही प्लॅनेटवर, असं मी सांगते, असं तिथे लिहिलंय, सपोज जर समजा तुम्ही प्लॅनेटवर गेला तर तिथं म्हणतात ना की ग्रेव्हिटेशनल फोर्स जे काय आहे ऍक्सलरेशन कमी आहे, तर तिथं तुम्ही 6 पटीने जास्त तिथं उडी मारू शकता. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे बघा, मास अँड वेट. ह्याच्या आधी मुलांमध्ये हे कन्फ्युजन असतो. गेल्या वर्षी पण शिकवताना मी पाहिलं होतं, ते मास आणि वेट मध्ये त्यांना डिफरन्स कळत नाही. एखाद्या वस्तूच्या वेट सांगायचे असेल तर त्या वस्तूचे ते मास सांगतात, पण वेट म्हणजे नक्की काय, मास मध्ये नक्की काय, हे आपण इथं पुढे पाहणार आहोत. बघा मास म्हणजे काय? मास इज अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट. वस्तुमानचा अर्थ असा असतो की एखादा वस्तू तो किती द्रवसंचयापासून बनलेला आहे त्याला आपण काय म्हणतो? त्या वस्तूचे वस्तुमान. द SI युनिट ऑफ मास इज kg. आपण असं म्हणतो SI जो वस्तुमानचे SI युनिट आहे त्याला आपण kg मध्ये मेजर करतो, पण आपण कधी कधी चुकीचं बघतो. वेटला आपण kg मध्ये करतो. नाही, SI युनिट मासची kg आहे, वेटचे तर न्यूटन आहे ना. हे जे पुढे तुम्ही अशी चूक कराल नाही जेव्हा तुम्हाला आज मास आणि वेट मध्ये डिफरन्स कळेल. मास इज also स्केलर क्वांटिटी. ते असं म्हणतात की ती अदिश राशी आहे. ठीक आहे. हे पण महत्वाचा भाग आहे. फिलिंग द ब्लँक्स मध्ये 2-3 वेळा SI युनिट विचारलं जातं, ते स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे.
इट्स व्हॅल्यू इज सम एव्हरीवेअर, सेम एव्हरीवेअर. म्हणजे असं म्हणतात की मास जे आहेत ते नेहमी कसं असतो, सेम असतो. मग तुम्ही प्लॅनेटवर जा किंवा आपण अर्थवर असू. आता तुम्ही म्हणणार कसं, का तर मासचा अर्थच काय होतो, तिथं वजन नाही घ्यायचे. मास म्हणजे ती वस्तू. इथं बघा ही डेफिनेशन आहे, तुम्ही पाठ करून घ्या. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट. त्या वस्तूमध्ये असलेलं द्रव संचयाचा माप म्हणजे वस्तुमान. ठीक आहे, तर ती वस्तुमान तर तेवढीच राहणार ना, फक्त बदल कुठं होतो, त्याच्या वेट मध्ये बदल होतो. जसं समजा तो प्लॅनेटवर गेला, तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी आहे, म्हणजे तिथं वेट कमी होणार. पण मास तो जिथे जेवढं मीटर पासून बनले ते तर तेवढंच राहणार. ठीक आहे, पुढे बघा, इट्स व्हॅल्यू डझंट चेंज इवन वेन वी गो अनदर प्लॅनेट. आपण दुसऱ्या ग्रहावरती जरी गेलो तरी त्या वस्तूच्या मास मध्ये कुठलाही बदल येत नाही. अकॉर्डिंग टू न्यूटन फर्स्ट लॉ इज मेजर ऑफ द इनर्शिया अँड ऑब्जेक्ट हायर द मास हायर इज द इनर्शिया. असं म्हणतात की जेव्हा एखाद्या वस्तूचं जडत्व जितकं असेल तितकंच त्याच्या वस्तुमान पण असतो. हे झाला मास. आता आपण वेट म्हणजे काय नक्की पाहू. आता वेटचे फॉर्म्युला जे येणार खाली ते तुम्हाला नोट्समध्ये लिहून घ्यायचं आहे. ह्याच्यावर काही क्वेश्चन विचारलेले आहेत. द वेट ऑफ ऑब्जेक्ट इज डिफाइंड ॲज द फोर्स विथ विच इज अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. आता इथं असं सांगितलं की वजन म्हणजे नक्की काय, तर एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वबलाने आकर्षित करते त्यालाच आपण काय म्हणतो, वेट म्हणतो. काय म्हणतो, वेट. तर हे पण डेफिनेशन मी टिक मार्क करून दिलं, ते तुम्ही पाठ करून घ्या. डिफाइनेस म्हणजे त्याचं तो नक्की काय व्याख्या आहे. ठीक आहे, काय आहे, द वेट ऑफ ऑन ऑब्जेक्ट इज डिफाइंड एज फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. ज्या पृथ्वी गुरुत्वाकर्षण बलाला वस्तूला एखाद्या अट्रॅक्ट करते, आपल्याकडे आकर्षित करते, त्यालाच आपण वेट म्हणतो. तुम्ही म्हणणार कसं मॅडम, पुढे सांगणार आहे मी. द फोर्स एफ ऑन ऑब्जेक्ट मास एम. एखाद्या वस्तूचं फोर्स जो आहे त्याच्यावर जे बळ लावलंय त्या वजन मध्ये इन्क्लूड होतं म्हणजे वेट मध्ये. आणि मास म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तो किती मॅटर पासून बनलेला आहे. सरफेस ऑफ अर्थ कॅन बी रिटन युजिंग इक्वेशन. त्याचं इक्वेशन जे आहे म्हणजे जे त्याचं समीकरण आहे ते कसं तयार होणार बघा. हे जे पूर्ण एक दिलेलं आहे ना तुम्हाला इक्वेशन, हे तुम्ही लिहून घ्या. ह्याच्यावर पुढे एक क्वेश्चन आहे, ते क्वेश्चन मी तुम्हाला आज सांगणार. W इक्वल टू एफ इक्वल टू एम जी. इथे एम चा अर्थ काय घ्यायचंय, त्या व्यक्तीचा मास. जी चा अर्थ काय घ्यायचंय, त्या व्यक्तीमध्ये असलेली ग्रॅव्हिटी. ठीक आहे. वेट बिंग अ फोर्स इट इज SI युनिट इज न्यूटन. हे फिलिंग द ब्लँक्स मध्ये विचारतात, तुम्ही कन्फ्युज होऊ नका. मासचे युनिट काय आहे इथं, kg मध्ये आहे, पण इथं वेटचे जे SI युनिट आहे ते कसं मध्ये आहे, न्यूटन मध्ये आहे. ऑल्सो द वेट बिंग अ फोर्स इज विक्टोर क्वांटिटी. पण वजन ही कशी आहे, विक्टोर क्वांटिटी, सदिश राशी आहे. ठीक आहे, जे आपल्याला दिसतं. अँड इट्स डायरेक्शन इज टुवर्ड सेंटर ऑफ द अर्थ ॲज द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर. पण जी ची व्हॅल्यू ही सगळ्या ठिकाणी समान नसते. का तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज होतो अर्थवर आणि प्लॅनेटवर, तर त्या हिशोबाने स्मॉल जी ही काय होतं, चेंज होतं. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. आणि ते जागोजागी बदलत असतो. काय, त्या वस्तूचा वेट बदलत असतो. जसं समजा तुम्ही पृथ्वीवर आहे, समजा तुमचं वजन 40 किलो आहे, तर प्लॅनेटवर पण गेल्यावर तुमचं वजन तेवढं राहणार का, नाही, कमी होणार. का तर एखादं वजन जेव्हा आपण एखादं व्यक्तीचं किंवा एखाद्या वस्तूचे जेव्हा आपण वेट काढतो ना, तर त्या वेट मध्ये आपल्याला काय इन्क्लूड करावं लागते, जी ची व्हॅल्यू. जी ची व्हॅल्यू आपण काय पाहिलंय, 9.98 पाहिलं. जेव्हा ते त्याच्यात आपण मल्टिप्लाय करतो, जे आन्सर येतो तोच त्याचा खरा वेट असतो. ठीक आहे, ह्याच्या आधी आपण जे पाहिलं नाही तो फक्त आपण मास पाहतो की बाबा ह्याचं वजन एवढं आहे, आपण ते वस्तूचं वेट सांगत नाही, आपण त्या वस्तूचा मास सांगत असतो. थ्रू इज द मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. पण मास हे सगळ्या ठिकाणी कॉन्स्टंट असतं. का तर त्या वस्तूमध्ये जेवढं मॅटर आहे ते तर तेवढंच राहणार ना, फक्त काय बदलतो, त्याचं वेट बदलतो. क्वालिक्विली त्याचा अर्थ लिहून घ्या, बोली भाषेत. म्हणजे आपण जेव्हा एकमेकांशी वार्ता करत असतो, ॲज वी यूज वेट फॉर बोथ मास अँड वेट अँड मेजर द वेट इन किलोग्राम्स. आपण मासला आणि वेटला दोन्हीलाही मेजर करतो किलोग्राम नाही, पण आत्ताच आपण पाहिला की मासची SI युनिट काय आहे, किलोग्राम. पण वजनच्या जे युनिट आहे SI युनिट ते काय आहे, न्यूटन आहे. पण आपण कॉलिक्युअली म्हणजे बोली भाषेत असं बोलून जातो. विच इज द युनिट ऑफ मास बट इज सायंटिफिक लँग्वेज वेन वी से दॅट राजीव्स वेट 75 kg. जेव्हा आपण एक राजीव नावाचा मुलगा आहे, राजीवचं वेट आहे 75 kg, तर मला सांगा आपण काय सांगितलं, त्याचं वेट सांगितलं का मास सांगितलं,
केजी ना, तर आपण त्याच्या मास सांगतोय, वेट नाही सांगत आहे. वी आर टॉकिंग अबाउट राजीव मास. आपण काय सांगतोय? राजीवचं मास सांगतोय. What we mean that Rajiv's weight in equal to the gravitational force on 75 kg mass. As Rajiv mass 75 kg, his weight on earth. आपण तेच फॉर्म्युला वापरायचा, F is equal to mg. ठीक आहे, तर m म्हणजे त्या व्यक्तीचा मास, म्हणजे किती आहे राजीवचं जे वेट आहे तो किती आहे, मास 75. पण त्याच्या वेट काढायचे आपल्याला. वेट काढायचे म्हणजे त्याचे SI युनिट जे मेजर करतो तो कसं मध्ये आला पाहिजे, युनिट मध्ये, न्यूटन मध्ये आला पाहिजे. तर आपण काय केलं इथं, 75 मल्टिप्लाय 9.8. हे 9.8 कशाची व्हॅल्यू, स्मॉल जी ची व्हॅल्यू आहे ना, ते आपण काय केलं मल्टिप्लाय. तर आपल्याला राजीवचे जो वेट आहे म्हणजे न्यूटन आहे ते किती आला, 735. द वेट ऑफ 1 kg मास इज 1 मल्टिप्लाय 9.8 इज इक्वल टू 98 न्यूटन. जर समजा एखादी गोष्ट 1 किलो आहे तर त्या 1 किलो मध्ये जर आपण समजा असं म्हणतात की 9.8 मल्टिप्लाय केलं तर तेवढंच होतं. पण जर समजा एखाद्या वस्तू किंवा एखाद्या व्यक्तीचे वजन जर केलं तर त्यामध्ये 9.8 जी ची व्हॅल्यू पुटअप मल्टिप्लाय केल्यानंतर जे येईल तोच आपला न्यूटन, म्हणजे तोच आपलं वजन आहे. आवर वेइंग मशीन टेल अस द मास. पण जे तुमचं तराजू आहे, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही दुकानावर जाता, ठीक आहे, जे वजन माप आहे त्याच्यावर तुम्हाला काय दाखवतात, फक्त एक वस्तू ठेवतात की हा बाबा त्या वस्तूने ते दुसरी वस्तू ठेवतात, त्याला बरोबर करतात, म्हणजे ते नक्की तुम्हाला मास दाखवतात, ते वेट सांगत नाही तुम्हाला. पण आपण म्हणतो हा बाबा हे 1 किलो झालं. The two scale balance in shop compare to weight to masses. म्हणजे ते दोन वस्तू मधील फक्त काय करतात, बॅलन्स संतुलित करतात आणि आपल्याला त्या वस्तूच्या मास सांगतात. तर क्लिअर, मास आणि वेट मध्ये काय फरक आहे. तर आज आपण पुढे पेज नंबर 10 शिकूया. ठीक आहे, आता पेज नंबर 10 वर जसं आपण जाऊ, परत आपल्याला क्वेश्चन विचारले. ठीक आहे, काय क्वेश्चन विचारले बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. बघा काय क्वेश्चन विचारले. या क्वेश्चन आपल्याला एक व्हिडिओ चालू असेल तेव्हा येईल आणि जे दुसरा सम्स आहे ते मी तुम्हाला सोडून दाखवणार. ठीक आहे, काय विचारलंय, विल युअर वेट रिमेन कॉन्स्टंट ॲज वी गो अबोव द सरफेस ऑफ अर्थ. जर समजा तुम्ही पृथ्वीपासून, पृष्ठभागापासून उंच गेलास तर तुमचं वजन कॉन्स्टंट राहील का, मला सांगा. नाही का, तर आपण पेज नंबर 9 वर आत्ताच पाहिलं की जसं जसं आपण हाईट वर जातो तसं तसं आपलं जे असं म्हणतात ना वेट आहे तो काय होतो, बदलत जातो. आता तुम्ही म्हणणार कसं, तर जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण उंच गेलास तर आपलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथे काय होतं, हळूहळू कमी होत जातं. आणि जोपर्यंत ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यात आपण हळूहळू कमी करतो तसंच आपलं वजनही काय होतं, कमी होत जातं. मग ते कॉन्स्टंट राहत नाही. फॉर एक्झाम्पल पृथ्वीवर असेल तर त्यात आपण 9.8 मल्टिप्लाय करतो, बरोबर आहे. पण जसं जसं हाईट वर जाणार तसं तसं तर जीची व्हॅल्यू कमी होणार ना, जीची व्हॅल्यू कमी होणार म्हणजे आपलं वजन जे आहे मल्टिप्लाय केल्यानंतर जे न्यूटन मध्ये आन्सर आला मागे ते कमी येणार. त्याचा अर्थ असा आहे की तो कॉन्स्टंट वेट जो आहे तो कॉन्स्टंट राहणार नाही जर आपण सरफेस पासून अबो म्हणजे वर गेलो, हाईट वर गेलो तर. ठीक आहे, ह्या क्वेश्चनचे आन्सर लिहून घ्या. सपोज यू आर स्टँडिंग ऑन अ टेल लेडर. जर समजा आपण एक उंच सीडीवर उभे आहोत. ठीक आहे, इफ यू, बघा उंच सीडीवर उभा आहोत. इफ योर डिस्टन्स फ्रॉम अ सेंटर ऑफ अर्थ इज 2 रेडियस, व्हॉट विल बी युअर वेट. एक उंच सीडीवर तुम्ही उभा आहेत आणि पृथ्वीपासून असं म्हणतात की तुम्ही 2 रेडियस वर आहे. ठीक आहे, 2 रेडियस वर आहे तर तिथं तुमचं वेट काय असणार. तर तुम्हाला मी आत्ताच शिकवलं, वेट नेहमी मेजर कसं मध्ये आपण करतो, याचा युनिट न्यूटन मध्ये करतो. ठीक आहे, तर मी हे क्वेश्चन सोडवलेले आहेत, तुम्हाला मी दाखवते कसं न्यूटन मध्ये आन्सर येतं. बघा इथं काय आहे, मी हे क्वेश्चन लिहिलंय, दिसतोय तुम्हाला. अ पर्सन इज स्टँडिंग ऑन टेल लेडर. जर तर उंच सीडीवर उभा असेल आणि पृथ्वीपासून ते जी जो म्हणतात ना एक डिस्टन्स ते 2r असेल तर त्याचे वेट काय होणार, बरोबर आहे. तर आत्ताच आपण एक वेटचे फॉर्म्युला पाहिलं होतं, माहिती तुम्हाला काय पाहिलं होतं, W = mg. इथं आपल्याला वेट विचारलं ना तर आपल्याला वेटचेच फॉर्म्युला वापरावा लागेल. तर W = mg जेव्हा आपण केलं तर इथं बघा डब्ल्यूचं एम तेवढंच असणार, ते कॉन्स्टंट. पण इथे जी ची व्हॅल्यू पण एक फॉर्म्युला आहे ना इक्वेशन नंबर 5 मध्ये, ऍक्सलरेशनचं काय आहे, जी ची व्हॅल्यू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन r². तर जीच्या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू भरणार. ठीक आहे, अजून मी क्वेश्चन सोडवत नाही, आत्ताची तर इक्वेशन सॉल्व्ह करतोय आपण. ठीक आहे, तर इथं आपण काय केलं, W = m जसं आहे तसंच ठेवलं आणि जी ची व्हॅल्यू जी होती ते आपण काय भरलं इथं, कॅपिटल G कॅपिटल M अपॉन r². ठीक आहे, आता इथं हे काय आहे, स्मॉल आहे, हे कॅपिटल आहे दोन्ही. तर आपल्या दोन्ही कॅपिटलला इथं घ्यायचं, स्मॉल तिकडे करायचं. तर काय केलं आपण, W = gm स्मॉल m अपॉन r³. हे आत्ताशी तयार झालं आपलं फॉर्म्युला. ठीक आहे, आता W =
gm आणि स्मॉल जी अपॉन 2r. आता इथं r काय आहे, 2r आहेत ना, म्हणजे तो डिस्टन्स, म्हणून आपण इथं किती केलं, 2r स्क्वेअर केलं. ठीक आहे, पुढे सॉल्व्ह करू ह्याला आपण. W इज इक्वल टू GMM अपॉन R. इथे 2R म्हणजे 2 चा स्क्वेअर इथं 4 झाला आणि R चे स्क्वेअर 8 झालं, म्हणजे काय झालं, 4R स्क्वेअर झालं. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचे, डिवायडिंग इक्वेशन 2/1, म्हणजे 2 ला जे इक्वेशन नंबर 2 आहे त्याला 1 ने आपल्याला काय करायचे, डिवाइड करायचे. तर इक्वेशन नंबर जे आपलं 2 आहे, ठीक आहे, 1 आहे ते इथं आहे, दिसतोय तुम्हाला, हे इक्वेशन आपण इथं मांडलं आणि अपॉन 2 ना, तर हे जे इक्वेशन आहे अपॉन इथं 2 केलं. आणि तुम्हाला हे माहिती आहे, जेव्हा एखाद्या असं म्हणतात ना अपॉन मध्ये असतो तेव्हा ते वर गेल्यानंतर ते काय होतं, मल्टिप्लाय मध्ये. तर इथं आपण दोन्ही मांडलं, आधी आपण इथं हे मांडलं आणि इथं हे मांडलं. बरोबर आहे. इथं आपण GMM इथं कट झालं, GMM इथं R स्क्वेअर इथं कट झाला, R स्क्वेअर इथं कट झालं. बरोबर. मग उरलं काय, 4 म्हणजे 4 म्हणजे वर काय नाही, म्हणजे आपण काय समजतो, 1 समजतो. मग 1/4 हे त्याचं काय आलं, वेट आलं. आपल्याला वेटच विचारलं होतं. तर वेट आलं म्हणजे नक्की काय समजलं तुम्हाला, की पृथ्वीवर जेव्हा आपण सरफेस ऑफ अर्थ असतो तेव्हा आपलं वेट वेगळं असतो, पण जसं जसं आपलं पृथ्वीपासून म्हणतात ना रेडियस वाढतो तसं तसं आपलं वेट काय होतं, कमी होतं. म्हणजे जे ओरिजिनल जीचे वेट आहे त्या हिशोबाने 1/4 काय झालं, आपलं वेट कमी झालं. तर समजलं तुम्हाला नक्की काय होतं, की रेडियस जसं जसं वाढतं तसं तसं आपलं वेट काय होतं, कमी होतं. पुढे बघूया आपण काय दिलंय बघा. तर आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केलं आणि या क्वेश्चनचे आन्सर मी तुम्हाला सांगितलं, व्हिडिओमध्ये चालू असेल तेव्हा लिहून घ्या. आता बघा इथं, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, काय आहे, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, काय विचारलंय बघा. ग्रेव्हिटेशनल वेव्स, वेव्स म्हणजे लहरी. आता तुम्ही म्हणणार मॅडम लहरी म्हणजे काय, तुमच्या घरातले फोन, तुमच्या घरातले टीव्ही, बरोबर आहे, हे सगळ्या गोष्टी कशामुळे चालतात, फक्त वेव्समुळे चालतात. पण नक्की हे शोध कसा लागला, कोणत्या मशीनद्वारे, अशी कोणती मशीन आहे ज्याद्वारे आपल्या घरात हे नेटवर्क पोहोचतात, आपले मोबाईल्स, विश्वात इनव्हर्स इन्फॉर्मेशन म्हणजे विश्वातील माहिती आपल्याला मिळते. तर बघा ग्रेव्हिटेशनल वेव्स लिहून घ्या, गुरुत्वीय लहरी. बघा waves are created on a surface of water when a drop a stone into it. जर समजा तुम्ही पाणीमध्ये एखादे स्टोन म्हणजे दगड फेकता तेव्हा तुम्ही काय फील करता, तिथे एक वेव्स तयार होतो, म्हणजे ते वेव्सलाच आपण काय म्हणतो, लहरी म्हणतो. सिमिलरिटी तसेच you must have seen the waves generate on a string when both end are held in hand, it is second. सेकंड म्हणजे जेव्हा तुम्ही ते समजा एक धागा आहे, म्हणजे एक आपण थ्रेड घेतलाय आणि एक थ्रेडचे टोक तुमच्याकडे आहे आणि एक दुसरे जे टोक आहे, एंड्स आहे, ते तुमच्या मित्राकडे आहे. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही त्याला शेक करता म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला हलवता, बरोबर आहे, तर त्यामध्ये त्या स्ट्रिंग, त्या धागेमध्ये पण एक वेव्स तयार होतं, हे तुम्ही पाहिलंय. लाईट इज ऑल्सो टाइप्स ऑफ वेव्स. प्रकाश हा पण एक प्रकारचं काय आहे, तरंग आहे. काय आहे, लहरी किंवा तरंग आहे. जसं फॉर एक्झाम्पल त्याला आपण काय म्हणतो, कॉल द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. त्याला आपण विद्युत चुंबकीय लहरी किंवा तरंग असे म्हणतो. त्याचे खूप सारे टाइप्स आहे, जसं गामा रेस आहेत, ठीक आहे, एक्स रे आहेत, अल्ट्राव्हायोलेट जसं जसं आपण म्हणतो ना अतिनील किरणे, त्याच्यानंतर इन्फ्रारेड रेस ज्याला आपण अवरक्त किरणे असे म्हणतो, मायक्रोवेव्स अँड रेडिओ वेव्स आर ऑल डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. हे विद्युत चुंबकीचे वेगवेगळे प्रकारचे वेव्स आहेत. हे तुम्ही पाठ करून घ्या, एक्झाम मध्ये विचारले जातात. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट जे खगोलीय वस्तू आहेत, इमिट्स म्हणजे उत्सर्जित होणे किंवा बाहेर पडणे, लिहून घ्या तुम्ही इथं. these waves and we receive them using our instrument. त्या जे खगोली वस्तू आहे त्यामधून एक वेव्स इमिट्स बाहेर पडतो आणि तुमच्या घरातले जे इन्स्ट्रुमेंट आहे, फॉर एक्झाम्पल तुमचे घरातले मोबाईल सारखे गॅजेट, टीव्ही वगैरे, त्या वेव्सद्वारे आपण ते काय करतो, ते वेव्स कॅच करतो. अँड all our knowledge about the universe has been obtained through these waves. आणि सगळे जे तुम्हाला माहिती मिळते, सगळे जे नॉलेज मिळतं ते फक्त त्या वेव्स मुळे. ग्रेव्हिटेशनल वेव्स आर व्हेरी डिफरंट टाइप्स ऑफ वेव्ह. हा एक वेगळ्या प्रकारचं तरंग आहे. दे हॅव बीन कॉल्ड द वेव्स अँड फॅब्रिक ऑफ स्पेस टाइम. म्हणून ह्याला आपण अवकाश काळावरील लहरी असे म्हणतो. काय म्हणतो, अवकाश काळावरील लहरी. का तर हा वेगळ्याच प्रकारचा एक वेव्स आहे. आइन्स्टाईनने असं भाकीत केला होता देअर एक्झिस्टन्स इन 1916. 1916 मध्येच त्यांनी भाकीत केला होता हे की असे प्रकारचे काही लहरी येणार, पण बरोबर त्याच्या 100 इयर्स नंतर डिस्कवर्ड झालं ग्रेव्हिटेशनल वेव्सचं. बघा, दिस इज वेव्स आर व्हेरी वीक अँड इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट देम. ते खूपच वीक होता तो लहरी आणि त्याला डिटेक्ट करणं, त्याचं निरीक्षण करणं हे खूपच डिफिकल्ट होतं. का तर ते एवढं म्हणतात ना, एक वीक होते, एवढं ते
क्षीण होतं की ते आपल्याला सहजते दिसत नव्हतं आणि सहजते ते सांगता येत नव्हतं. म्हणून त्यासाठी सायंटिस्ट हॅव कन्स्ट्रक्टेड एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट, त्यांनी एक संवेदनशील असं उपकरण बनवला टू डिटेक्ट द ग्रेव्हिटेशनल वेव्ह, ज्यामध्ये तो ग्रेव्हिटेशनल वेव्हला डिटेक्ट करता येईल आणि इमिटेड बाय ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस अमॉंग दिस. आणि त्यासाठी एक अशी सेन्सिटिव्ह मशीन ज्याचं नाव लिगो. लिगोचं फुल फॉर्म काय बघा, लेझर इंटरफॉर्मेट्रिक ग्रेव्हिटेशनल वेव्स ऑब्झर्वेटरी इज द प्रोमिनेंट वन. तो एक प्रमुख असं संवेदनशील इन्स्ट्रुमेंट ठरला ज्याद्वारे वेव्स काय आहे नक्की हे कळलं. त्याच्यानंतर बघा एक्झॅक्टली आफ्टर 100 years देअर प्रिडिक्शन, जे त्यांचा भाकीत केलेलं होतं आईन्स्टाईनचं की नंतर 100 वर्ष आधी म्हणजे 1916 मध्ये आणि नंतर त्याचे जे शोध आहे म्हणजे 100 वर्षानंतर लागला आणि जे त्यांनी प्रिडिक्ट केलं होतं तसंच ते आपल्याला समजलं. सायंटिस्ट डिटेक्ट दिस वेव्स, आणि सायंटिस्ट लोकांना ते कळलं की ते कोणतं नक्की लहरी आहे, कोणत्या मशीनद्वारे, लिगोने. त्याच्यानंतर कमिंग फ्रॉम अ ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्स इंडियन सायंटिस्ट हॅव कॉन्ट्रीब्यूट सिग्निफिकंटली इन दिस डिस्कवर्ड. आता इथं सिग्निफिकंटलीचा अर्थ लिहून घ्या, लक्षणीय. कंट्रीब्युटेड म्हणजे त्यांचे योगदान, त्यांचं खूप मोठं ह्याच्यात योगदान होता आपले इंडियन सायंटिस्ट इन दिस डिस्कवर्ड, या शोधामध्ये. दिस डिस्कवर्ड हॅज ओपेन्ड अ न्यू पाथ ऑप्टेन द इन्फॉर्मेटिव्ह अबाउट द युनिव्हर्स. आणि एक नवीन मार्ग सुरू झाला. न्यू पाथ ओपेन म्हणजे नवीन मार्ग एक सुरू झाला आपल्याला विश्वातील माहिती मिळण्यासाठी. आता मग पेज नंबर थोडंसं 11 पाहूया काय आहे. मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पेज नंबर 9 आणि 10, पण मी तुम्हाला थोडंसं पेज नंबर 11 पण सांगते. काय आहे बघा, फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय, त्याचा अर्थ मुक्त पतन. मुक्त पतन तेव्हाच म्हणतो जेव्हा एखाद्या वस्तूवर फक्त ग्रेव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो आणि त्याचमुळे तो ॲक्सलरेशन, त्याचा एक वेग वाढतो, त्याच्यावर बाकी दुसरं कोणतेही बल नसतो. त्याला आपण फ्री फॉल एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो, फ्री फॉल मध्ये आपण असे काही प्लॅनेट्स घेऊ शकतो, बरोबर आहे, असे काही सॅटेलाइट घेऊ शकतो. ते फक्त कशावर चालतात, ग्रेव्हिटेशनल फोर्सवर, त्यांच्यावर बाकी दुसरं कोणतंही फोर्स अप्लाय होत नाही. टेक अ स्मॉल स्टोन, काय विचारलं, ट्राय दिस. तुम्हाला बघा काय सांगितलं, करून पाहूया. तर तुम्ही ट्राय करा. टेक अ स्मॉल स्टोन, एक तुम्हाला हातात लहान दगड घ्यायचंय, होल्ड इट अवर हँड, आणि त्याला हातात धरून ठेवायचंय. त्याच्यानंतर विच फोर्स आर ऍक्टिंग ऑन स्टोन, मग त्याच्यावर कोणतं फोर्स अप्लाय होतं, 2 फोर्स अप्लाय होतं. तुम्ही म्हणणार कसं, एक तर ग्रेव्हिटेशनल फोर्स आणि एक अपोज करतो त्या ग्रेव्हिटेशनल फोर्सला, ते म्हणजे तुमचं हँड, ठीक आहे. त्याच्यानंतर नाव रिलीज द स्टोन, जर समजा ते तुम्ही स्टोन सोडून दिलं तर त्याच्यावर एकच फोर्स अप्लाय होणार, तो म्हणजे कोणता, ग्रेव्हिटेशनल फोर्स. तुमचे जो हाताचा अपोज फोर्स होता तो तर गेला का, तर तुम्ही त्याला रिलीज करून टाकला. व्हॉट डू युअर ऑब्झर्व, मला असं निरीक्षण आलं, मी असं ऑब्झर्व केलं की तो फ्री फॉल झाला, म्हणजे त्याच्यावर फक्त कोणतं फोर्स अप्लाय झाला, ग्रेव्हिटेशनल फोर्स. व्हॉट आर द फोर्स ऍक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट, जर समजा तुम्ही ते दगड रिलीज केलं तर त्याच्यावर कोणतं फोर्स अप्लाय होतोय, तर जसं मी आता सांगितलं फक्त एकच फोर्स अप्लाय होतो, तो म्हणजे ग्रेव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर इथं आहे, फक्त तुम्हाला एक समजून घ्यायचंय. बघा, we know that the force of gravity due to the earth act on each and every object. तुम्हाला माहित आहे की ग्रॅव्हिटीचा फोर्स हा सगळ्या वस्तूवर अप्लाय होतो. when we were holding the stone, जेव्हा तुम्ही एका हातात दगड धरलेला आहे in our hand, the stone was experience this force, तेव्हा त्या स्टोनवर कोणतं फोर्स अप्लाय होते ते तुम्ही एक्सपिरियन्स करता. but it was balanced by the force that we were applying on इट द अपोजिट डायरेक्शन, का तर तुम्ही त्याच्यावर जे फोर्स अप्लाय करता हाताचा तो कोणता आहे, अपोजिट. कोणाच्या अपोजिट, ग्रेव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट आहे, तो त्याला खाली पडू देत नाहीये. ऍज अ रिझल्ट काय आहे, ऍज अ रिझल्ट द स्टोन रिमेन ॲट रेस्ट, म्हणून तो स्टोन तुमच्या हातामध्ये थांबलेला आहे, विराम अवस्थेत आहे. वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम अवर हँड, जर तुम्ही हातात ते दगड सोडून दिला, दे ओनली फोर्स दॅट ऍक्ट ऑन अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फक्त आता त्याच्यावर कोणता फोर्स अप्लाय होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, जो पृथ्वीकडे भेटतो. अँड स्टोन फॉल्स डाऊन अंडर द इन्फ्लुएन्स, आणि तो कोणाच्या प्रभावाखाली आला, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावाखाली, म्हणून तो स्टोन कुठं पडला, खाली पडला. वेन एव्हर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ग्रॅव्हिटी अलॉंग, मग फक्त अलॉन म्हणजे फक्त त्याच्यावर कोणता आता अप्लाय होतोय फोर्स, ग्रॅव्हिटी फोर्स. इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली, त्यालाच आपण काय म्हणतो, मुक्त पतन असे आपण म्हणतो. तर तुम्ही हितनं हे डेफिनेशन पाठ करू शकता. ठीक आहे, थस अ रिलीज द स्टोन इज फ्री फॉल, त्यालाच आपण जे स्टोन जे आपण रिलीज केलं ते आता काय झालं, फ्री फॉल, त्याच्यावर एकच फक्त फोर्स अप्लाय होतो, तो म्हणजे ग्रॅव्हिटी.
In a free fall, initial velocity of an object is 0 and goes on increase due to the acceleration. काय झालं की जेव्हा तुम्ही ते दगड हातात धरलं होतं बरोबर, तेव्हा तिथे एक म्हणतात ना, जेव्हा जसं तुम्ही सोडलं ते खाली पडलं म्हणजे नक्की काय झालं, तिथे एक ऍक्सलरेशन म्हणजे एक तिथे व्हेलॉसिटी निर्माण झाली. पण का तर त्याचे जो तुम्ही लावलेला जो फोर्स होता हाताने ते तर आता म्हणजे पूर्णपणे आता संपलं, का तर तुम्ही ते दगड सोडून दिलं, म्हणून तिथे ते व्हेलॉसिटी जी होती ती काय झाली 0 आणि ते कोणाच्या प्रभावाखाली आली, ग्रॅव्हिटीच्या प्रभावाखाली. मग त्यामध्ये इन्क्रीज काय झाला, ऍक्सलरेशन, तो खाली पडायला लागला ना ड्यू टू द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ ड्युरिंग द फ्री फॉल, आणि त्या दरम्यान तो मुक्त पतन झाला. द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू द एअर अपोज, जसं समजा तो दगड होता, तो दगड वजन होतं, त्याला अजून एक फोर्स अपोज करत होता, तो म्हणजे एअर. पण तुम्हाला ते दिसणार नाही, का तर दगडाचं वजन हा ते एअर जो अपोज करतोय त्याला खाली पडण्यासाठी फ्रिक्शनल म्हणजे त्याच्यावर एक घर्षण बल लावतो, तो काय होतो की त्याला थांबू शकत नाहीये, का तर त्याचं वजन जास्त आहे. पण त्या ठिकाणी जर मी म्हणते की तुम्ही एखादा पीस, माहिती आहे ना तुम्हाला, पीस जर तुम्ही वरून सोडला तर त्याला खाली यायला थोडंसं वेळ लागेल, का तर नेहमी एअर फ्रिक्शनल फोर्स तिथे अप्लाय करतो म्हणजे घर्षण बल, त्यामुळे तो त्याला खाली पडू देत नाही. पण तो हलका आहे, पीस फिदर हलका आहे, फिदर हलका असल्यामुळे त्याच्यावर फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होणार. पण दगड हा वजन आहे, त्याला अपोज करू शकत नाही, म्हणून द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड बियॉन्ड फोर्स ऑल्सो एक, त्याच्यावर अजून बियॉन्डचा अर्थ तिथं एकत्रित बळ तिथं लागतात त्या वस्तूवर, जसं फ्रिक्शनल फोर्स एअरचा लागतो, अपोजिट फोर्स तुमच्या हँड्सचा लागतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीचा लागतो. थस ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली द व्हॅक्यूम, पण जे फ्री फॉल आहे ते फक्त एकाच ठिकाणी अप्लाय होऊ शकतो, तो म्हणजे आपण म्हणतो ना व्हॅक्यूम म्हणजे निर्वात जागा, जिथं एअर अपोज करणार नाही त्या वस्तूला. तर यासाठी मी तुम्हाला खाली थोडंसं येते बघा इथं, पण ते आधी फ्री फॉलचे काही फॉर्म्युला आहे, ते फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला इथे, v इक्वल टू जी टी. आता इथं टी म्हणजे काय घ्यायचं, टाइम, जी म्हणजे ग्रॅव्हिटी, आणि v म्हणजे काय घ्यायचे, व्हेलॉसिटी. आता इथे तुम्हाला दाखवलं s इक्वल टू 1/2 GT². आता इथे एस चा अर्थ तुम्हाला सेकंद नाही घ्यायचे, इथे एस चा अर्थ तुम्हाला हाईट घ्यायचे. यावर तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं जाईल एक्झाम मध्ये, की जर समजा एखादी वस्तू वरून खाली पडते आणि वरून खाली पडताना त्याला टाइम 1 सेकंद लागतो, तर त्या वस्तूची हाईट किती होती, तर तुम्ही लगेच हाईट म्हटल्यावर एच चे विचार करणार नाही. तर जर तुम्हाला एच काढायची असेल हाईट, तर तुम्ही एस म्हणजे हाईट, काय ठिकाणी एस हाईटला एस ने पण सांगितलं जातं, तर तुम्ही हे फॉर्म्युला. जर समजा तिथे तुम्हाला वेग विचारलं, त्याचे वेग किती आहे, व्हेलॉसिटी पडताना किती आहे, तर तिथे तुम्हाला ही फॉर्म्युला वापरायचे, v स्क्वेअर इज इक्वल टू 2gs वापरायचे. ठीक आहे, v स्क्वेअर म्हणजे जी व्हेलॉसिटीची व्हॅल्यू येणार त्याच्या आपल्याला स्क्वेअर रूट काढावं लागेल. ठीक आहे, तसंच मी एक तुम्हाला क्वेश्चन तयार केलं, त्या क्वेश्चनवर हा फॉर्म्युला कसा अप्लाय होणार ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, जसं समजा मी म्हणते त्याच्यावर क्वेश्चन नाहीये, पण मी तुम्हाला एक आयडिया देते की कसं क्वेश्चन येऊ शकतात, म्हणून मी लिहिले पेज नंबर 11 एक्झाम्पल. कसं आहे, फॉर एक्झाम्पल समजा अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल ऑन अ रीच द ग्राउंड. जर समजा एखाद्या टेबलवर एक बॉल ठेवला आणि तो ग्राउंडवर पडला, ठीक आहे, इन 1 सेकंड, त्याला खाली यायला 1 सेकंड लागला. ॲज्युमिंग समजा जी ची व्हॅल्यू तिथं म्हणजे ग्रॅव्हिटी किती आहे तिथं 10m/s² आहे. ठीक आहे, जी ची व्हॅल्यू किती आहे 10m/s² आहे. तर कॅल्क्युलेट इट स्पीड ऑन अ रिचिंग द ग्राउंड. मग ते ग्राउंड पर्यंत पोहोचायला त्याची स्पीड काय असेल, स्पीड म्हणजेच नक्की काय, व्हेलॉसिटी ना, तिथे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला दिलाय. अँड द हाईट ऑफ द टेबल, मग त्या टेबलची हाईट किती असेल, म्हणजे इथे 2 गोष्टी आपल्याला फाइंड करायचे, स्पीड अँड हाईट. तर आपण तेच 2 सूत्र फॉर्म्युला वापरणार, कोणता, एक एसचा आणि एक व्हेलॉसिटीचा. ठीक आहे, तर इथं आपण तेच फॉर्म्युला पुटअप केलं जे मी आता सांगितलं, s इक्वल टू 1/2 GT². ठीक आहे, आता s इक्वल टू 1/2, पण इथे जी ची व्हॅल्यू आपल्याला दिली होती किती आहे 10 आहे. ठीक आहे, तर इथं आपण 10 फिलअप केलं, मल्टिप्लाय काय आहे t², टी किती आहे 1 सेकंद आहे म्हणून 1². मग 10 ला आपण 2 ने कट केलं तर किती, इथं उत्तर येतात 5m येतात, म्हणजे हाईट तिचे किती आली 5 मीटर आली. ठीक आहे, आता आपण आताशी आपण हाईट काढला, आता आपल्याला तिथे काय विचारलंय, व्हेलॉसिटी ना, तर आपल्याला व्हेलॉसिटीचे फॉर्म्युला मी आता सांगितलं, v स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. ठीक आहे, 2 जसं आहे तसंच येणार, g चा आपल्याला व्हॅल्यू 10 दिलेला आहे. आता s ची व्हॅल्यू आपण इथं काढली ना, म्हणजे हाईटची व्हॅल्यू काढली किती आहे 5 मीटर, बरोबर आहे. तर इथं 10 टू चा किती झालं 20 आणि मल्टिप्लाय 5 किती झालं इथं 100m झालं. 100m आलं, पण आपल्याला आता इथं मी आत्ताच सांगितलं स्क्वेअर रूट करायचंय.
स्क्वेअर रूट करायचे म्हणजे 100चे स्क्वेअर रूट किती येणार, इथं 10 येणार. म्हणजे नक्की त्याचे जे व्हेलॉसिटी आणि हाईट होतं ते किती आलं, इथं 10 m ऑब्लिक स्क्वेअर एस आला आणि इथं हाईट किती आला एस, म्हणजे हाईट समजायचं इथं h इक्वल टू 5m आला. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला या क्वेश्चन विचारले जातात एक्झाम मध्ये. तर हे जे दोन्ही फॉर्म्युला आहेत कोणते, जे मी इथं टिकमार्क करून दिले, एक वरचे s इक्वल टू हे जे इथं आहे हे तुम्ही लिहून घ्या. हे कशाचे फॉर्म्युला आहे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो मुक्त पतनाचे सूत्र, म्हणजे फ्री फॉल. काय म्हणतो आपण त्याला, फ्री फॉल म्हणतो. ठीक आहे, तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पेज नंबर 11 वर. थँक्यू.